सर, सतत तुमची हाक कानावर पडते आणि मी तिथे वळून बघितलं ना तर तिथे कुणीच नसतं, म्हणजे तुम्ही नसता आणि मग मला खूप हसू येतं. ईशा, बघितलं, आत्ताही तेच होतंय. आता मी वळून बघितलं ना तर तुम्ही नसणार तिथे. ईशा, काय हो सर, का असा त्रास देताय मला? मला माहितीये तुम्ही नाही आहात तिकडे. ईशा, मी इथेच आहे. विक्रांत सर, कोणाशी बोलत होतेस? कोणाशी नाही. मी कुठे बोलत होते कोणाशी? सर, थँक्यू. बस ये. हे सत्य आहे की स्वप्न? चक्क विक्रांत सर माझ्या समोर बसलेत. ते फक्त आणि फक्त मला भेटायला आलेत. वाव, ते काय सांगणार असतील मला? मला जे वाटतंय तेच असणार ना. नाहीतर या आशा गार्डन मध्ये मला मुद्दाम भेटायला का बोलवतील ते? हे पण सुट्टीच्या दिवशी. पण त्यांचं लग्न झालेलं असेल तर ते कसं मला प्रपोज करतील तेच तर माहिती नाहीये ना अजून. काय करायचं आता? हा, रुपालीने सांगितलं होतं ते भवरे, ते चेक करायला पाहिजेत. सर, किती सुंदर आहे ही जागा. ईशा, नाही, मस्त, खूप छान आहे. मस्त मेंटेन केली आहे. ये चहा गेलाय. हो. कसं झालं चहा? मस्त झालाय. पण सर, मला नव्हतं माहिती तुम्हाला इतका छान चहा बनवता येतो ते. मला का नाही चहा बनवता येणार? नाही, तसं नाही, पण तुमच्या घरी कोणीतरी असेल ना चहा बनवून द्यायला. आहेत ना. मिसेस सरंजामे बनवून देतात का चहा? उलट आहे, त्यांना माझ्या हातचा चहा जास्त आवडतो. म्हणजे मिसेस सरंजामे आहेत तर? हो, म्हणजे नाही, त्या तुमच्याच घरात राहतात का? हा काय प्रश्न आहे, माझ्याच घरात राहतात.
काही नाही. आणि हो, तुझ्या बाबांनी जी साडी दिली होती मिसेस सरंजामांसाठी, त्यांना ती खूप आवडली. बाबांना आठवणीने निरोप दे. हं? तुम्ही त्यांना आहो जाऊ करता का? हो, त्या सुद्धा मला आऊजाऊच करतात. खूप प्रेम करतात माझ्या. आता त्यांनाच भेटून इथे आलोय मी. आज रविवार आहे ना, त्यांना वेळ दिला नाही तर माझ्यावर रुसतात त्या. आणि एक नियम मी गेली कित्येक वर्ष कसोशीने पाळतो. घरातनं बाहेर पडण्याआधी त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. मिसेस सरंजामेंचा आशीर्वाद? हो, म्हणजे आपल्या मोठ्या लोकांचा आशीर्वाद जेव्हा आपल्या पाठीशी असतो तेव्हाच आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. मी आज इथपर्यंत पोहोचलोय कारण मिसेस सरंजामेंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. नाही म्हणजे त्या मोठ्या आहेत का तुमच्यापेक्षा? आई मुलापेक्षा मोठीच असते. ओ ओ म्हणजे म्हणजे मिसेस सरंजामे तुमच्या? ला 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 काय झालं तुला एकदम? काही नाही, मला नाही बोलायचं तुमच्याशी. अरे, पण आपण इथे बोलण्यासाठी आलोय ना. असू देत, मी नाही बोलणार. मग काय करायचं? बर, आपण नुसते गप्प बसूया इथे. हे बघ, इतका वेळ उभी राहिलीस तर पाय दुखायला लागतील तुझे. मी नाही थांबणार आहे आता, मी निघते. तुम्हाला जे काय सांगायचं नाही मला ते पटकन सांगा. पटकन? हो पटकन. पण इतकी काय घाई आहे मला घाई. तुम्हाला कळत कसं नाही हो की मला किती टेन्शन आलं इथे आल्यापासून. दुसरं काहीच सुचत नाहीये मला. कसलं टेन्शन? ते नाही माहित मला कसलं टेन्शन ते. तुम्ही मला का बोलवले तिथे पटकन सांगा मला. बस. सांगा ना सर. सांगतो, पण त्याआधी मला तुझ्याकडनं एक वचन हवं. ईशा. वचन? कसलं वचन? की मी जे काही तुला सांगेन ते तू ऐकायचंस. विचार करावा लागतोय. नाही सर, तुम्ही फक्त सांगा मला, मी ती गोष्ट करेन. सर, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. आय ट्रस्ट यू सर. सर सांगा ना काय करू. मी करेन लगेच. लग्न. तर ईशा, मी तुला सांगितलं होतं की मी आज जे काही यश मिळवलंय त्यामागे माझ्या आई साहेबांच्या आशीर्वादाचा भाग आहे. आपले आई वडील नेहमीच आपल्यासाठी चांगलं बघत असतात. त्यांचं कायम ऐकावं. सर तुम्ही नक्की काय सांगताय मला? मला तुला एवढं सांगायचं आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्यासाठी जो मुलगा निवडलाय तू त्याच्याशी लग्न कर. काय झालं? सर तुम्ही हे काय भलतं सांगताय मला? भलतंच नाही सांगत ईशा.
हे बघ, तुझं हे लग्नाचं वय आहे आणि आता तुला एका चांगल्या साथीदाराची गरज आहे. सर सर तुम्हाला नाही का त्याची गरज वाटत? प्रश्न माझा नाहीये ईशा, आपण तुझ्या लग्नाविषयी बोलतोय. तुझी काळजी घेणारा, तुझ्यावर प्रेम करणारा असा जोडीदार तुला हवा ना? ईशा, माझ्या प्रेमाचं काय सर? म्हणजे तो असेलही माझ्यावर प्रेम करणारा, पण सर माझं त्याच्यावर प्रेम नसेल तर? सर मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं की प्रेमाशिवाय लग्न हे मला मान्यच नाहीये. कुठल्याही व्यक्तीसोबत जर आयुष्य काढायचं असेल ना, तर प्रेम आणि विश्वास ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. असं असताना मी कोणाशीही लग्न कसं करू सर? आणि सर तुम्हीही मला आईने निवडलेल्या मुलाशी लग्न करायला का सांगताय? कारण त्यातच तुझं भलं आहे. सर तुम्हाला कसं माहिती? माझं ज्या मुलावर प्रेम नाहीये त्याच्याशी लग्न करून माझं काही भलं होणार नाहीये सर. सहवासाने प्रेम निर्माण होतं ईशा. नाही होणार सर, मला माहितीये. तुला आयुष्याचा असा किती अनुभव आहे ईशा? मी तुला सांगतोय ना की सहवासाने प्रेम निर्माण होतं, तर सहवासाने प्रेम निर्माण होतं. का नाही होणार सहवासाने प्रेम निर्माण? सर कारण माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. सर तुम्हाला माहितीये ती दुसरी व्यक्ती कोण आहे ते? तुम्हाला माहितीये ती दुसरी व्यक्ती कोण आहे ते? माहितीये ती व्यक्ती कोण आहे ते? सर सर तुम्हाला माहितीये ती कोण आहे व्यक्ती? तुझ्या आई वडिलांना तुझ्यासाठी जो मुलगा निवडला तू त्याच्याशी लग्न कर. दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. तुम्हाला माहितीये ती दुसरी व्यक्ती कोण आहे ते? सर तुम्हाला माहितीये ती व्यक्ती कोण आहे ते? सर तुम्हाला माहितीये ती कोण आहे व्यक्ती?
अगं आलीस तू? अगं, सकाळपासून तुझे बाबा इतकं डोकं खात होते ना, ईशाला उगाच पाठवलं, ईशाला उगाच पाठवलं. मी म्हंटल अहो उगाच फालतू कारणासाठी विक्रांत सरंजामे बोलावतील का तिला, हो की नाही? हे पटलं ना तुझ्या बाबांना, तेव्हा त्याच्यानंतर दुसरा पाढा सुरू झाला. कशाला बोलवलं असेल, काय काम असेल. मी म्हणलं अहो ती आल्यावर कळेलच ना, पण त्यांना धीर कुठला. तुला पाणी आणते. हा, तुझ्या बाबांना धीरच नाही. शेवटी मी म्हणाले बर का त्यांना की अहो विक्रांत सरांनी एका महत्वाच्या कामासाठी तिला बोलवलंय आणि ते काम तिच्या चांगल्यासाठीच असणार आहे आणि ईशा ते काम नक्की करणार आहे. हे घे, तुला सांगते, तू विक्रांत सरांचं इतकं सगळं ऐकतेस ना, मला फार आवडतं बाई. एवढा देव माणूस आहे, केवढा अनुभव आहे त्यांना जगाचा. तुझ्या नोकरीविषयी, तुझ्या अभ्यासाविषयी आणि तुझ्या लग्नाविषयी ते जे काय सल्ला देतील तो तू नक्की ऐकशील याची खात्री आहे मला. अगं बाई, माझा फोन वाजतोय ग. फोन कुठे गेला? अगं बाई, फोन कुठे गेला? हॅलो, हा रुपालीची आई. अगं बाई, लगेच? बर बर. सर, तुमच्या वागण्याचा काय अर्थ लावायचा मी? तुम्हाला म्हणून मी वचन दिलं आणि तुम्ही मला दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करायला सांगितलं. मी तुम्हाला जे बोलले ते ऐकल्यानंतर तुम्ही काहीच नाही बोललात, सरळ निघून गेलात. म्हणजे तुमच्या मनात माझ्याविषयी काहीच नाहीये. बिपिनशी लग्न करायला का सांगितलं मला? कुठून आलंय तुमच्या डोक्यात? आईने तर नसेल सांगितलं ना तुम्हाला? कोण आहे? अगं मीच आहे बाळा. आई, अगं काय करतेस तू? तुला गंमत दाखवते, ये. अगं आई, चल, शांत. आई, अगं काय चाललंय? कुठे नेतेस तू? चल ग. अगं काय पण आहे? आता काय बाबा, मज्जा आहे का मुलीची? काहीच्या काही जय्यत तयारी केली आहे तुम्ही. आणि पत्रिका सुद्धा किती महागड्या आहेत. माझा दादा म्हणजे ना, त्याचं सगळं अगदी महागडच असतं. आता त्यांनी ठरवलंय ना की मोठ्या थाटात लग्न करायचं, म्हणजे तो करणारच. अहो, किमतीचं टेन्शन घेऊ नका हो तुम्ही. ईशा, तुला हवं ते डिझाईन पसंत करा. सगळ्या पत्रिका अगदी महागाच्याच आहेत. अहो पण बिपिन रावांना येऊ दे ना, त्यांना पण ठरवू दे. अहो नाही नाही, ईशालाच पसंत करू दे. तिनं निवडलेलं त्याला आवडणारच. अगं कुठल्या डिझाईन्स आवडतात ते बघ, का रुपालीला विचारून ठरवणार आहेस? ए ईशा, हे डिझाईन कसं आहे ग? ते कशाला? हे बघ, हे बघ ना, 2 वाट्यांचं. अगं जास्त महागातला आहे ते. केवढी जय्यत तयारी केलीये तुम्ही माझ्या मुलीसाठी. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ईशाचं लग्न एवढं थाटामाटात होईल. पण मला सांग, ईशाचे बाबा कधी येणार आहेत? म्हणजे त्यांना सुद्धा दाखवू ना हा सगळा थाट. येतीलच ते इतक्यात. बघू काय म्हणतायत. त्यांचंच जरा टेन्शन आहे हो मला. हो, काळजी सोडा हो, मी आहे ना. हे लग्न आता होणार म्हणजे होणारच. आणि ईशाच्या बाबांसाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. माझा दादा ना अगदी जोरात तयारी करतोय. आता तो म्हणलाय ना की ईशा आणि बिपिनचं लग्न होणार म्हणजे होणारच.